नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी निशस्त्र पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू असताना त्या ठिकाणी पर्यटकांना बैसरन व्हॅलीच्या सौंदर्याची ओळख करून देणारा स्थानिक तरुण आदिल हुसेन शाह याने तत्परता दाखवत एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदिल हा त्या ठिकाणचा स्थानिक रहिवासी होता आणि तो घरात एकटाच कमवता असल्याने त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर मोठं संकट कोसळलं. तर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिल शहाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि आज या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला आणि घर बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं. 5 लाख रुपयांची तातडीची मदत दिल्यानंतर 10 ते 12 लाख रुपये खर्च करून आदिलच्या कुटुंबियांना नवं घर बांधून देण्यात आलं. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर आदिलच्या कुटुंबियांनी देखील भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदेंनी दिलेलं वचन पूर्ण केलं, कुठलीही गोष्ट कमी पडू दिली नाही. त्यांचे पदाधिकारी आमच्या संपर्कात होते अशी प्रतिक्रिया कुटुंबियांनी दिली. तर आम्ही कायम एकनाथ शिंदे यांचे ऋणी राहू असं म्हणत त्यांनी आम्हाला मोठा आधार दिला. म्हणूनच आज घरात प्रवेश करतानाच त्यांचा फोटो दर्शनीय भागात लावला असल्याचं नौशाद अली शाह यांनी सांगितलं. आदिल शहाच्या आईवडिलांनी या नवीन घरात आपल्या लेकाच्या आठवणीबरोबरच एकनाथ शिंदे यांचाही एक मोठा फोटो लावला आहे. तर या घराला आनंद नाथ सदन असं नाव देण्यात आलं. पहलगाम येथील व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्याचा 1 वर्ष पूर्ण झालं आहे, तरी देखील त्याच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. आणि यातच पर्यटकांचा जीव वाचवण्यासाठी आदिलने आपल्या जीवाची बाजी लावली आणि तो शहीद झाला. आदिलने पाहिलेलं नवीन घराचं स्वप्न आज एकनाथ शिंदे यांच्यामुळे पूर्ण झाल्याने शहा कुटुंबियांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो घराच्या प्रथमदर्शनी भागात लावला. तर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी आदिल शहाच्या कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक मदत देऊन घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं, तेव्हा ते म्हणले होते की हे उपकार नाहीत तर कर्तव्य असून त्यांचं कुटुंब सन्मान आणि आधारास पात्र आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.